आणि मग ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं, हे परकीय परधर्मीय जर शिरले आणि इथले विचार जर संपवले, ती मंदिरं पाडून माजरी उभ्या करतायत, कळस तोडताय, देवळांचे गायी कापताय, आया बहिणींच्या आबरू लुटताय, आणि ही सगळी घुसखोर इकडं येत आहे, पण घरातले अडचणी ना आपल्या. हे बघा, तुमच्या गावावर जेव्हा एखादं संकट येणार आहे बाहेरून, तेव्हा पहिलं गावात जर तयारी काय करावी लागते, तर गावकऱ्यांना संघटित करावं लागतं. परवा जुन्नर तालुक्यामध्ये काही लोक मला भेटायला आली होती, बेल्ला परिसरातली. म्हटले, आमचा श्री रंगनाथ स्वामी महाराजांचा परिसर आहे, फार मोठे संत झाले रंगनाथ स्वामी महाराज, आणि त्या परिसरात कला केंद्र होतंय. कला केंद्र माहितीये, जामखेड पॅटर्न, आपली जातात का तिकडं? ते कला केंद्र व्हायला लागलं. म्हटले, काय केलं पाहिजे? म्हटले महाराज, म्हटलं ते कला केंद्र घालवण्यासाठी संग्राम बापू भांडारेला तिथं यायची गरज नाही. तुमच्या गावातला विद्यमान पक्ष सत्तेवर असणारा आणि तुमच्या गावातला विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना विरोध करणारा, दोघं एकत्र या. पंतप्रधान जरी म्हटला कला केंद्र तिथं करायचं तरी होणार नाही. कारण गाव करील ते राव करू शकत नाही हो, पण त्याच्यासाठी गाव एकत्र यावं लागत भाऊ. अडचणी अशा आहे, विरोधक सप्ताह जरी भरवायचा म्हटला ना, तरी लोक म्हणतात टाळ कुठून काय होणार आहे विरोधक. मग याला वाटलं राव सप्ताहाला विरोध झाला, जरा संग्राम बापू भांडारे पाटील नको, दुसरी पाटील बोलू. दुसरी एक आमची पाटील फेमस आहे, ते म्हटलं मग तुम्हाला संग्राम बापू भांडारे पाटील नकोय, मी दुसरी पाटील आणतो, तिला प्रतिसाद चांगला भेटल. गावकरी म्हटले, पोरांची डोकी खराब करायची काय, तरुण पिढी बिघडवायची आहे का? मुद्दा काय, जेव्हा विरोधच करायचा म्हटलं ना, तो सप्ताह भरवायला निघाला तरी विरोध आहे, आणि तो नाच गाण्यांचा कार्यक्रम भरवायला निघाला तरी विरोध आहे. विरोधाला सुद्धा एक मर्यादा पाहिजे. विरोधी पक्ष कशासाठी आहे? जे चुकीचं चाललंय ते थांबवण्यासाठी आहे. बरोबर, पण बंदच पाडायचं. ही आपली संस्कृती नाही, ती आपली परंपरा नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं की मान्य आहे, यांना हे घुसखोरांना आपण हे करू, पण इथं घरातले भांडणं ना, घरात भांडणं दादा चालीत लाव रे. ते प्रमाण वगैरे चालू झालं ना, मग ते लय आवाज मारते हेलिकॉप्टर. मध्ये भजन वगैरे चालू झालं ना, प्रमाण आलं पहिलं, नेहमी लक्षात ठेवायचं. सप्तात सभेत चालतं, थांबा येऊ दे हेलिकॉप्टर, जरा वेळ लागल नाही का आता लँडिंग करायला. लँडिंगला वेळ घेईल ना ते थोडा. आता ते मी जेवढा टायमिंग घालवेल तेवढं तो याच्यात कमी होईल बरं का भाऊ. ते जय श्रीराम. लय पोरं जीव काढतात महाराज. काय ते म्हणजे फक्त धर्म घराघरात पोचावा. या पोरांना लय मार्केट आहे दादा. यांनी एखादं न्यूज चॅनल चालू केलं ना, गावात कोणी कोणाला मारलं, कोणी काय केलं, कोणी चोरी केली, लाखो रुपये मिळवतात. पण फक्त आमचा हिंदू धर्म घराघरात पोचावा म्हणून कीर्तनकारांची बोलणे खात ती. लय उदात्त येतोय त्याच्या मागे. काही मग आम्हाला वैतागून जातात, जाय तो इकडे येतच नाही परत. मी न्यूज चॅनलच चालू करतो. तो त्याला असं बोलला, सकाळी तो ते बोलला. घरात अडचणी अशा होत्या की दिसायला आपण एकत्र दिसत होतो, पण असताना विभागलेलो होतो. कोण म्हणायचं आम्ही ब्राह्मण आहे, कोण म्हणायचं आम्ही क्षत्रिय आहे, कोण म्हणायचं आम्ही वैश्य आहे, कोण म्हणायचं आम्ही शूद्र आहे. 4 वर्ण झाले, विभागले. माणसं एकत्रच, पण गट पडलेले त्यांच्यात.
बरं त्या 4 गटांमध्ये पुन्हा गट होते. कोण म्हणायचं आम्ही मराठा आहे, कोण म्हणायचं आम्ही माळी आहे, कोण म्हणायचं आम्ही वंजारी आहे, सुतार आहे, माळी आहे, तेली आहे, मातंग आहे, भिल्ल आहे. ते जाती जातीमध्ये विभागलेले होते. आणि सर्वात मोठा तोटा देशाला धर्माला कशाचा बसतो ना, या विभाजनाचा बसतो. मी बोलत नाही हा दादा, हे आज लय बोलायची गरज आहे, कोणच तुम्हाला सांगणार नाही. प्रत्येक जण गोड गोड बोलून जाईल तुम्ही म्हणाल तसं. इंग्रज अधिकाऱ्याला विचारलं, अहो हा हिंदुस्थान बहुसंख्य हिंदू या राष्ट्रात राहतो, पराक्रमी लोकांचा देश, रामासारखी, कृष्णासारखी, शिवराय शंभूराजांसारखी मातब्बर योद्धे या मातीत जन्माला आले, आणि तुम्ही 150 वर्ष या लोकांना गुलाम बनवलं राव. कसं जमलं तुम्हाला? त्या इंग्रज अधिकाऱ्याचं उत्तर आहे, आम्हाला कळालं होतं की आम्ही यांना ताकदीने हरवू शकत नाही, यांची ताकद आमच्यापेक्षा जास्त आहे. आम्ही यांना बुद्धी कौशल्याने हरवू शकत नाही, बुद्धिमत्तेने आमच्या पुढे जगाला शून्य या हिंदुस्थानानं दिलाय. आम्हाला यांच्यासोबत कपट करावं लागलं, घात करावा लागला म्हटले यांचा. काय घात केला? एकच उत्तर आहे, फोडा आणि राज्य करा. यांच्यात फूट पाडली आणि आम्ही आमचं राज्य प्रस्थापित केलं. 150 वर्ष देश लुटला आम्ही. इथलं सोनं वाहून नेलं, इथले जुने जे ऐतिहासिक पुरावे होते ते वाहिले, यांची ग्रंथसंपदा जाळून टाकली, आमच्या धर्माचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणात केला. सर्वात जास्त चर्च या देशात कधी नव्हत्या. जशी पोर्तुगीज, डच आणि इंग्रजांचे आक्रमण झाले, अहो बहुसंख्य हिंदू असलेल्या राष्ट्रात जिथं राम, कृष्ण, महादेवासारखे आदर्श अशा प्रकारचे ईश्वर असताना गावागावात ज्या चर्च झाल्या ना, फक्त आपण विभागलेलो होतो म्हणून झाल्या. तुम्ही आम्ही विखुरलेलो होतो. हे मंदिरांचे कळस उडवून ज्या मशिदी उभ्या राहिल्या ना, आज आम्ही भांडतोय अयोध्येसाठी, मथुरेसाठी, द्वारकेसाठी, काशीसाठी. फक्त तेव्हा भांडत होतो आपापसामध्ये. आणि तो नाही ना आपल्याकडे येत, त्याचा विरोधक बोलून घ्या. तुला काय पाहिजे? वतन पाहिजे, दिलं. तुला काय पाहिजे? सत्ता पाहिजे, दिली. जाय तोय लोकांना सांग घरात बसा, शहनशाह म्हणताय ते बरोबर आहे. अहो हेच आहे दादा, आपल्याला असं वाटतंय की असं काही नाही, असंच आहे. फितुरांना बोलून घेतलं, फितुरांना. आणि फितुरांना ना त्यांच्या डोक्यावर पागड्या घातल्या, किताब दिले त्यांना फितुरांना, जा लोहे को लोहा काटताय, जा तुमच्या लोकांना सांगा घरात वा, नाही तर मीच ठोकील. आपलीच लोक आपल्या विरोधात उभी केली. आणि दादा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं हे फार मोठं संकट आहे. आणि पहिल्यांदा भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आव्हान केलं, आता ब्राह्मण, मराठा, वंजारी, सुतार, माळी, तेली, भिल्ल, मातंग, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र यात विभागले जाऊ नका. सगळ्यांना एकत्र यायचं असेल तर भगव्या झेंड्याखाली एकत्र या. आणि दादा माझी ये जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी. संकल्पना काय मांडली? आता भगवी पताका घ्यायची आणि पंढरीकडे निघायचं. आणि काय यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी सकलांसी येथे आहे अधिकार कलियुगी
आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नावे, अरे संघटित व्हा म्हटले. आणि भगव्या